एक वस्तू 800 रुपयाला खरेदी केली आणि 1400 रुपयाला विकली, म्हणजे तिथे तुम्हाला नफा झालेला असेल. जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू कमी किमतीत घेता आणि जास्त पैशात विकता तेव्हा तुम्हाला नफा होत असते. आता इथे आपल्याला विचारलंय शेकडा नफा किती. आता तुम्हाला हे नाही विचारलं की किती रुपये नफा झाला, तुम्हाला विचारलंय की किती शेकडा, म्हणजे पर्सेंटेज मध्ये विचारलंय. तर इथे घ्यायचं की 1400 मधून आपल्याला 800 मायनस करावं लागेल, म्हणजे इथे शून्यामधून शून्य गेलं शून्य, शून्यामधून शून्य गेलं शून्य, 14 मधून 8 गेले किती राहील 6. म्हणजे तुम्हाला नफा किती रुपयाचा झाला, 600 रुपयाचा नफा झाला. आता आपल्याला याचे टक्के काढायचे. टक्के कसं काढाल, जी मूळ किंमत असते ती घ्यायची कधी 100. आता इथे आहे म्हणजे 100%. 800 बरोबर 100%, तर 600 बरोबर किती टक्के, म्हणजे हा झाला नफा, याचे तुम्हाला टक्के काढायचे. म्हणजे इथे येईल 800 गुणिला 100, सॉरी 600 गुणिला 100 भागेला 800. म्हणजे तुम्हाला याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं आहे, याच्या इकडे हे 0 0 0 0 कॅन्सल होईल. उरलं किती तुमच्याकडे, 600 भागेला 8. 8 साती 56, 60 मधून 56 गेले उरतात 4, हा 0, 8 पंच 40. म्हणजे तुम्हाला किती टक्क्यांचा नफा झालेला आहे, तर 75% तुम्हाला नफा झालेला आहे. तर शेकडा नफा किती येणार, तर 75%.